मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही चांगली माहिती देणार आहे. बघूया काय ते. मार्च 2026 पासून ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात मोठे आणि कडक बदल झालेले आहेत. काय ते बघूया. ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात बदल होण्याबरोबरच नियमांचे उल्लंघन केल्यास आता विम्याच्या हप्त्यातही परिणाम होणार आहे. काय ते बघूया. वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास लायसन्सवर पेनल्टी पॉइंट जमा होणार आहेत. वाहन चालवताना केलेल्या गुन्ह्याची माहिती किंवा विमा कंपन्याशी जोडली जाणार आहे. केंद्र सरकार ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनांशी संबंधित सेवांमध्ये मोठे बदल करण्याचा विचार करत आहे, केलेला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून इझी ऑफ लिव्हिंग राहणीमान सुलभता वाढवण्यासाठी आणि प्रशासनाचे अडथळे कमी करण्यासाठी हे प्रयत्न केलेले आहेत. सध्या 40 ते 60 वयोगटातील व्यक्तींना ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करताना वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करावे लागते. नवीन प्रस्तावानुसार या वयोगटातील अर्जदारांना आता अशा प्रमाणपत्राची गरज भासणार नाही. सुरक्षित ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार बिहेवियर कोड पॉइंट सिस्टीम वर्तणुकीवर आधारित गुण पद्धत लागू करण्यावर काम केलेले आहे. ई चलनद्वारे नोंदवलेल्या प्रत्येक वाहतूक नियमाच्या उल्लंघनासाठी ड्रायव्हरच्या लायसन्सवर पेनल्टी पॉइंट जमा केले जातील. जर हे पेनल्टी पॉइंट एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे गेले तर संबंधित चालकाचे लायसन्स तात्पुरते निलंबित केले जाईल किंवा त्याच्या ड्रायव्हिंगच्या अधिकारावर निर्बंध लावले जाऊ शकतात. वारंवार नियम मोडणाऱ्या चालकांसाठी ही पद्धत अधिक कडक असेल. प्रस्तावित ठळक बदल काय ते बघूया. 40 ते 60 वयोगटातील अर्जदारांना नवीन लायसन्स किंवा नूतनीकरणासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नाही आणि वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास लायसन्सवर पेनल्टी पॉइंट मर्यादा ओलांडल्यास लायसन्स निलंबित होणार. वारंवार नियम मोडणाऱ्यांना विमा हप्ता वाढणार. व्हेरी गुड. हे पेनल्टी पॉइंट थेट मोटार विमा हप्त्याशी जोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांना विम्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. लायसन्स धारकांना त्यांचे मोबाईल नंबर आणि निवासी पत्ते डिजिटल पद्धतीने अपडेट करणे अनिवार्य केले आहे, जेणेकरून परिवहन नियमांकडील रेकॉर्ड अद्ययावत राहील. वाहन खरेदी विक्री व्यवहारामध्ये रांगा कमी करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी आधारित पडताळणी केली जाईल. सरकार वाहन मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे RTO कार्यालयामध्ये गर्दी कमी होईल, कागदपत्राचे काम वाचेल आणि नागरिकांना जलद सेवा मिळेल. व्हेरी गुड. चाचण्या आणि मंजुरीमधील विलंब कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचा सरकारचा भर आहे. या सुधारणांबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्य परिवहन मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे, हे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आज मी तुम्हाला वाहन ड्रायव्हिंग लायसन्स बद्दलची जी माहिती दिली आहे ती अशी आहे आणि याची नोंद घ्यावी. आणि अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.